नमस्कार सर्वांना, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे टेस्टी फॅमिली ब्लॉग। इथे तुम्हाला डेली ब्लॉग्स, कुकिंग रिलेटेड आणि फन्स रिलेटेड व्हिडिओ बघायला भेटतील। तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। सगळ्यात आधी मी एक कढई ठेवलेली आहे गरम करायला। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे। मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि 1 चमचा ऑइल घालून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मीठ पण घातलं आणि इथे मी होम शेफ ब्रँडचा पास्ता घेतलेला आहे। ते 500 ग्रॅमचं पॅकेट होतं, पण मी अंदाजे 300 ग्रॅमपर्यंतच पास्ता यूज केलेला आहे। त्यानंतर इथे माझे मला कटिंग करून देण्यामध्ये हेल्प करत होते। त्यांना आज ऑफिसला सुट्टी होती। जेव्हा त्यांना सुट्टी असते आणि आम्ही काय वेगळं नवीन बनवण्याचं चालू असतं, तेव्हा ते मला कटिंगमध्ये खूप हेल्प करतात। सर्व कटिंग तेच करून देतात आणि मी फक्त बाकीची तयारी करते। पास्त्यासाठी कटिंग करताना खूप जास्त बारीक पण नाही कट करायचं आणि खूप मोठं पण कट करायचं नाही। मीडियम साईजमध्ये छान असं कट करून घ्यायचं। तर इथे आपण पास्त्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं, तर त्याला पण छान ते गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पास्ता घालून घेतला आणि एकदा चमच्याच्या साहाय्याने ते हलवून घेतलं। हे फक्त आपण 5 ते 7च मिनिटं शिजवून घेणार आहोत। तर इथे मी रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप, शेजवान चटणी आणि 3 पेरी पेरीचा पास्ता मसाला आणि 1 मॅगी मसाला घेतलेला आहे। शेजवान चटणी ही ऑप्शनल आहे। रेड चिली आणि सोया सॉस आवडत नसेल, नाही घातला तरी चालेल। इथे आपला पास्ता शिजून रेडी झालेला आहे, तर तो मी एका चाळणीमध्ये काढून घेते। पास्ता जास्त शिजवून घ्यायचा नाही, तो फक्त 5 ते 7च मिनिटं शिजवून घ्यायचा। तर इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे ऑइल घातलेलं आहे आणि कट केलेला कांदा त्याच्यामध्ये घालून ते फ्राय करायला ठेवलं आहे। तर हे सगळं आहोच करत होते आणि मी व्हिडिओचं शूटिंग घेत होती। तर त्याच्यामध्ये आम्ही 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या कट करून पण घातलेल्या आहेत। त्याच्यामुळे पास्त्याची टेस्ट खूप छान येते। टोमॅटो पण घातलेला आहे आणि ते आपण छान आता मिक्स करून घेऊयात। आणि आता आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची पण घालून घेऊयात। शिमला मिरची घातल्यावरती ते 2 ते 3 मिनिटापर्यंत आपण मिक्स करूया। ते छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पास्ता मसाला 3 पाऊच आणि मॅगीचा 1 मसाला घातलेला आहे। मॅगी मॅजिक मसाला 1 पाऊच घालून घेतलेला आहे। ते आता आपण चमच्याने मिक्स करूयात। आणि त्याच्यामध्ये मी रेड चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो केचप पण घातलेला आहे। हे सॉसेस तुमच्यासाठी ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल। शेजवान चटणीचा मी 1 छोटा पाऊच घालून घेतलेला आहे पूर्ण आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे। तर बाहेर खूप छान असा पाऊस पडत होता, त्यामुळे मुलांना पास्ता खायची इच्छा झाली होती आणि मी याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर पण घातलेली आहे। थोडासा स्पायसी असला ना की तो खायला खूप छान आणि टेस्टी लागतो। आता आपण याच्यामध्ये सर्व पास्ता घालून घेऊयात। माझ्या मुलांना मसालेमधला पास्ता खायला खूप जास्त आवडतो, त्याच्यामध्ये म्हणून मी हे सॉसेस वगैरे ॲड करते। सॉसेस घातल्यानंतर पास्त्याची टेस्ट ही खूप छान लागते। आणि मीठ हे सगळ्यात लास्टमध्ये घालायचं चवीनुसार, कारण की सॉसेसमध्ये पण मीठ असतं आणि आपण पास्ता शिजवताना पण मीठ ॲड केलं होतं। आणि हा पास्ता आता आपण छान असा मिक्स करून घेऊयात। आपला पास्ता हा रेडी झालेला आहे आणि तो मुलांना पण खूप जास्त आवडला। तर आजचा असा होता आपला कुकिंगचा व्लॉग। जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलचं नाव आहे टेस्टी फॅमिली ब्लॉग। धन्यवाद।